जत तालुक्यातील शेडेळ तलावामध्ये लवकरात लवकर पाणी सोडा अन्यथा आंदोलन करू। शेडेळ गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई फार मोठ्या प्रमाणात असून गेल्या महिनाभरापासून शेडेळ तलावामध्ये म्हैसाळ योजनेची पाणी सोडा म्हणून पाठपुरावा करत आहेत। अनेक वेळा पत्रव्यवहार केला, म्हैसाळ योजनेचे अधिकारी यांची दखल घेतलेली नाही। मिरज कवठे महाकाळ या भागामध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी मुख्य कॅनॉलमधून बंदिस्त पाईपलाईन मधून सुरू आहे। जत तालुक्यात ही मुख्य कॅनॉलद्वारे सनमडी माडगेळ या परिसरात पाणी सोडलेले आहे, तर बंदिस्त पाईपलाईन असलेले शेडेळ पाशापूर वळसंग या भागाला पाणी सोडलेलं नाही। गेले 1.5 महिन्यापासून अनेक वेळा पत्रव्यवहार केला, पण म्हैसाळ योजनेचे पाटबंधारे विभाग याची दखल घेतलेली नाही। गावात पिण्यासाठी पाण्याची टंचाई फार मोठ्या प्रमाणात असून अनेक वाडी वस्ती या भागांना देखील पाणी टंचाई जाणवत आहे। गावात पिण्यासाठी वॉटर एटीएम मधून पाणी पुरवत आहोत। वॉटर एटीएमना पुरवण्यासाठी देखील पाणी गावात शिल्लक नाही, त्यामुळे अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील दखल घेत नसेल तर म्हैसाळ योजनेच्या कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष भगवानदास केंगार यांनी एका निवेदनाद्वारे दिलेला आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी सरपंच भगवानदास केंगार। आज सांगली पाटबंधारे विभाग या कार्यालयामध्ये त्या जिल्ह्याचे व्यवस्थापक माननीय पाटोळे साहेब यांना भेटून निवेदन देण्यासाठी मी या ऑफिसमध्ये आलेला आहे। जत तालुक्यात व शेडेळ गावामध्ये पिण्याचे पाणी प्रश्न अत्यंत गंभीर आहे। प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन शेडेळ तलावामध्ये लवकरात लवकर पाणी सोडावे अशी विनंती माननीय पाटोळे साहेब व मासाळ साहेब यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यासाठी मी इथे आलेलो आहे।